महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला ठरला। भाजप 21, शिंदेची शिवसेना 13 आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 9 मंत्रिपदं मिळणार, सूत्रांची माहिती। एकनाथ शिंदेंकडे नगरविकास आणि महसूल खातं तर अजितदादांकडे गृहनिर्माण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचं खातं असणार, सूत्रांची माहिती। शिंदेंच्या शिवसेनेच्या 3 मंत्र्यांना डच्चू देत नव्या चेहऱ्यांना संधी, सूत्रांची माहिती। अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, दीपक केसरकरांना मंत्री करण्यास पक्षातूनच विरोध असल्याची माहिती। अर्थ खातं आणि गृह खातं फडणवीसांकडेच राहणार, सूत्रांची माहिती। तर बावनकुळे, पंकजा मुंडे, चंद्रकांत पाटील आणि मुनगंटीवारांची मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता। महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला, तर 14 तारखेला मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची अजित पवारांची माहिती। एक देश एक निवडणूक विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटमध्ये मंजुरी, तर पुढील आठवड्यामध्ये विधेयक सादर होण्याचीही शक्यता, सूत्रांची माहिती। जलवाहिनी दुरुस्तीच्या कामामुळे आज ठाणे शहराचा पाणी पुरवठा बंद। ठाण्यातील काही भागांमध्ये 2 दिवस टप्प्याटप्प्याने आता पाणी पुरवठा करण्याचं नियोजन। मुंबई प्रवासी आरक्षण प्रणाली सुविधा देखभालीसाठी आता 5 तास बंद राहणार, तर रात्री 12:15 ते रविवारी पहाटे 4:45 वाजेपर्यंत प्रवाशांना ऑनलाईन तिकीट आरक्षित करता येणार नाही। मुंबईतील हवेची गुणवत्ता पुन्हा ढासळली। कुलाबा आणि कांदिवलीमध्ये हवेची गुणवत्ता वाईट, तर इतर भागातील हवा मध्यम श्रेणी। गोंदिया जिल्ह्यामध्ये गेल्या 3 दिवसांपासून सातत्यानं तापमानात घट। गोंदियामध्ये बुधवारी 9.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद।